देश में घोड़ा बाजार के लिए मशहूर सारंगखेड़ा मेला सारंगखेड़ा एक मुखी दत्त प्रभु का मेला महोत्सव 14 दिसंबर से शुरू होगा और मंदिर प्रशासन इसकी सुविधाएं उपलब्ध कराने की तैयारी कर रहा है। 3 राज्यों की सीमा पर स्थित महाराष्ट्र के नंदुरबार जिले के शहादा तहसील के सारंगखेड़ा जो देश में घोड़ा बाजार के लिए मशहूर है, 375 वर्ष पुराना। इसमें बिक्री के लिए शुद्ध नस्ल और उत्कृष्ट घोड़े उपलब्ध है। जहां के घोड़ा बाजार में लाखों से लेकर करोड़ों रुपए तक के घोड़े बिकने के लिए आते हैं। एक अस्थायी पशुधन बाजार कृषि उपज बाजार समिति के माध्यम से संचालित किया जाता है। घोड़ा बाजार के लिए कृषि उपज मंडी समिति, मंडप की व्यवस्था, बिजली की व्यवस्था, पानी यहाँ प्रणाली इस बाजार के लिए घोड़ों के स्वास्थ्य का प्रबंधन भी करती है। यहाँ के ऐतिहासिक घोड़ा बाजार में घोड़ों की भारी आमद शुरू हो गई है। अब तक हजारों से ज्यादा घोड़े आ चुके हैं और कुछ घोड़े बिक भी चुके हैं। इस बीच आइए देखें कि चेतक महोत्सव के अध्यक्ष जयपाल सिंह रावल ने इस वर्ष यात्रा के स्वरूप के बारे में क्या कहा और कौन कौन से कार्यक्रम होने वाले हैं। नमस्कार, मी जयपाल सिंह रावळ, प्रेसिडेंट चेतक फेस्टिवल बोलतो। खरं म्हणजे आता आमचं 14 डिसेंबर पासून 29 डिसेंबर पर्यंत चेतक महोत्सव इथं सुरू होणार आहे। ह्या देशातला सर्वात मोठा अश्व महोत्सव म्हणून चेतक फेस्टिवलची गणना केली जाते। कारण इथं वैशिष्ट्यपूर्ण असे अश्व इथं जवळपास येत असतात। इथं 2,500 ते 3,000 अश्व घोडे इथं दाखल होतात, वेगवेगळ्या रंगाचे, लहानांपासून तर मोठ्यापर्यंत। 50,000 पासून तर 5 करोड पर्यंतचा घोडा इथं आपल्याला बघायला मिळणार आहे। आणि देशामध्ये बऱ्याच ठिकाणी घोड्यांचे बाजार होतात, अश्वमेळे होतात, परंतु सारंगखेडा हा स्पेसिफिक अश्वांसाठी म्हणजे फक्त अश्व आणि फक्त घोडे याच्यासाठीच गणला जातो। आणि इथं अश्व महोत्सव आपण वेगवेगळ्या घोड्यांच्या, अश्वांच्या स्पर्धा आयोजित करत असतो। याच्यामध्ये अश्व क्रीडा स्पर्धा असतील, इक्वेस्ट्रियन स्पोर्ट्स असतील, त्याच्यामध्ये हॉर्स शोज असतील, डान्स, घोड्यांची अश्वनृत्य स्पर्धा असेल, त्याच्यामध्ये रेवाल रेस असेल, या सर्व इथं आपण करत असतो। देशभरातनं अनेक लोक खास करून या सर्व स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी 2-2, 3-3 हजार किलोमीटरचा प्रवास करून इथं आपले अश्व घोडे आणतात आणि स्वतःही येत असतात। जवळपास 15 ते 16 राज्यातले जे अश्व शौकीन आणि जे पर्यटक आहेत ते इथं आपल्याला या महोत्सवामध्ये बघायला मिळतील, ते व्हिजिट देत असतात। म्हणून हा अश्वांचा वेगळा आणि निराळा महोत्सव आहे। आपण याच्यामध्ये सामील व्हा आणि एक वेगळा अनुभव आपल्याला आपल्या जीवनामध्ये मिळेल। यात्रेत या वर्षी आपण वेगवेगळ्या अश्वांच्या स्पर्धा घेत असताना जिल्हा परिषद स्तराच्या आणि माध्यमिक विभाग स्तराच्या मुलांसाठी डान्स कॉम्पिटिशन आपण इथं आयोजित करतो आहोत। या वर्षी इथं बॉडी बिल्डिंग आपण दरवर्षी घ्यायचो, परंतु या वर्षी आपण वेटलिफ्टिंगची स्पर्धा सुद्धा घेणार आहोत। आणि या वर्षी आपण पंजा कुस्ती, जिला आर्म रेसलिंग म्हणतात, ते एक त्याचं सुद्धा आम्ही यावेळेस वैशिष्ट्यपूर्ण असं आयोजन करतो आहोत। कारण हे आपलं जो ग्राउंड आहे त्याच्यामध्ये 3-4 टेबल असतील आणि त्याच्यामध्ये ही स्पर्धा होईल आणि पंजा कुस्ती हे यावेळेचं एक आकर्षण असेल। आपण लावण्यांचा 1-2 शोज आपण करतोय। राधिका पाटील, साधना पुणेकर यांचा ग्रुप असेल किंवा अजून एखादा ग्रुप असेल, यांच्या सुद्धा कार्यक्रमांचं आपण आयोजन करतो। दरवर्षीप्रमाणे यावर्षी काही सेलिब्रिटी येण्याची शक्यता आहे का? आपण त्याच्याबद्दल जास्त काय म्हणजे अजून सांगू शकत नाही, कारण राजकीय क्षेत्रामधले आता कोण मंत्री होतं, कोण शपथ घेतं, त्याच्यावर बरं काही अवलंबून असतं। आणि JTV न्यूज से जुड़े रहने के लिए हमारी खबरों को लाइक करें, शेयर करें, हमारे चैनल को सब्सक्राइब करो और अपडेट है हर छोटी बड़ी खबरों से।